नमस्कार. हॉट सीट या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण संवाद साधतोय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत. तटकरे साहेब, शेवटच्या या भागामध्ये फक्त राजकीय प्रश्नांवर आपल्याशी चर्चा करायची आहे. नाही हो म्हणत अखेर आता काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. एकत्रितपणानं आपण निवडणुकीला सामोरं जात आहात. जागा वाचपाचा तिढा जरी अंतिमतः सुटलेला नसला तरी त्या काही 8-10 दिवसांमध्ये तो अपेक्षित आहे. एक पराभूत मानसिकतेमध्ये वावरताना पाहायला मिळतात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते. विधानसभेसाठी खरोखर सज्ज झालात आपण? मी राष्ट्रवादीपुरता एवढं नक्की सांगू शकतो की सुरुवातीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आम्ही थोडेसे निराश हतबल झालेलो होतो. निवडणुकीमध्ये जय पराजय होत असतो, परंतु ज्या पद्धतीने पराजयाला सामोरं लागलं मोठ्या मताधिक्याने, हे थोडंसं न उलगडणार होतं. परंतु गेल्या 2 महिन्यामध्ये माझे 27 जिल्हे पूर्ण झाले. मी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आम्ही 27 जिल्ह्यांच्यामध्ये गेलो. मी आपल्याला निश्चितपणाने या ठिकाणी सांगू शकतो आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आता पराभूत मनस्थितीमध्ये नाही, कार्यकर्ताही नाही, नेतेही नाहीत आणि राष्ट्रवादीचा मतदारसुद्धा आता पुन्हा निर्धार करतो आहे की चौथ्यांदा महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती यायचं. हे बदललेलं चित्र 2 महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणानं निवडणुकीला सामोरं जात आहे? होय, कारण राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेब, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनियाजी यांची सर्वाती बैठक होऊन निवडणूक पूर्व आघाडी करायची असा तत्वता निर्णय त्या ठिकाणी झाला आहे. निश्चित तसं झालेलं आहे. त्यामुळे निवडणूक आम्ही एकत्रितपणे लढू. थोडेसे बॅकफूटवर येताना पाहायला मिळते राष्ट्रवादी काँग्रेस. जी दादागिरी राष्ट्रवादीच्या अगोदर चालायची, चांगली खाती मिळवणं किंवा इतर अनेक सगळ्याच गोष्टींमध्ये जागा वाटपाचा विषय असेल, यावेळी मात्र कुठेतरी बॅकफूटला नाही. एक असं आहे की 99ला सरकार ज्यावेळेला आलं त्यावेळेला युतीचा फॉर्म्युला खाते वाटपाच्या बाबतीमध्ये आम्ही स्वीकारला. त्यामुळे खाते वाटपात आम्ही अग्रेसर कुठं राहिलं नाही. उलट 2004मध्ये कुठल्याही कॉलिशनमध्ये जे ठरतं त्याप्रमाणे ज्याच्या जास्ती जागा त्याचा मुख्यमंत्री. 2004मध्ये आमच्या 71 जागा आलेल्या असताना सुद्धा काँग्रेस श्रेष्ठींच्या विनंतीनुसार आम्ही मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला. त्या ॲडजस्टमेंटमध्ये आम्ही केलेला त्याग हा खूप मोठा त्याच्यातला होता. कारण मुख्यमंत्रीपद राज्यात कुठलाही मुख्यमंत्रीपद हे मुख्यमंत्रीपद आहे, ते सोडण्याचं मोठेपणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 2004मध्ये दाखवला होता. हे नाकारता कोणाला येऊ शकत नाही. सन्मानजनक तोडग्यावर आपण सारखा या सन्मानजनक शब्दावर फोर्स करायचा. तुम्ही सुद्धा, मुख्यमंत्री सुद्धा. नेमकं सन्मानजनक म्हणजे किती जागा इकडे तिकडे होत आहेत? आम्ही ज्याला चर्चेला बसू त्याला कळेल. जागा संख्या हा एक भाग आहे. काही मतदारसंघामध्ये आदला बदल स्वाभाविकपणाने दोघांना दोन्ही बाजूंनी करणं इथंच आहे. एक गोष्ट नक्की आहे की ज्याला निवडणूक पूर्व आघाडी करतो आणि लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल आहेत या पार्श्वभूमीवरती लढतो त्यावेळेला हे आव्हान सोपं नाही आम्ही मानतो. तटकरे साहेब, बोलता बोलता आपण गोपीनाथ मुंडे साहेबांचा रेफरन्स आता दिला. त्याच अनुषंगानं शोकसभेला पवार साहेबांनी जाहीर केलं होतं की पंकजा मुंडे जर किंवा मुंडे परिवारातील कोणी उमेदवार लोकसभेला असेल तर त्यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही. नक्कीच. कारण स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या शोकसभेच्या वेळेला पवार साहेबांनी ही भूमिका मांडलेली आहे. देशाच्या राजकारणात अशी भूमिका मांडलेलं दुसरं कुठलंही नेतृत्व नाही. मुंडे साहेबांचे, पवार साहेबांचे, अजितदादांचे राजकीय संबंध कसे होते सर्वांना माहिती आहे. परंतु एक मोठा नेता आज आम्ही गमावला आहे. जनाधार असलेला नेता आम्ही गमावला आहे. त्याचं शल्य, त्याचं दुःख आम्हालाही आहे. ही भावनाच मनामध्ये बाळगत पवार साहेबांनी ती भूमिका मांडली. उद्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित झाल्या आणि मुंडे परिवारातील उमेदवार लोकसभेचे असले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तीच भूमिका असेल की आम्ही उमेदवार देणार नाही. ती तेव्हाही असेल असं प्रदेशाध्यक्ष नात्याने मी ठामपणाने पुन्हा एकदा सांगतो. काँग्रेसबद्दल जे एक जुनी मन होते की काँग्रेसचा पराभव ही काँग्रेसच करते, त्याच अनुषंगानं आता राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती पाहायला मिळते की राष्ट्रवादीचा पराभव ही राष्ट्रवादीच करते. अंतर्गत राजकीय सत्ता संघर्ष, अंतर्गत गडबाजी, कुठं ना कुठं विधानसभा निवडणुकांना सामोरं जाताना ही सर्वात मोठी डुकी राष्ट्रवादीच्या समोर आहे. एक असं आहे, तसं पाहिलं तर हल्ली प्रत्येक राजकीय पक्षात आहे. महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व पक्षामध्ये तुम्ही म्हणताय ती वस्तुस्थिती आहे, कोणाला नाकारता येऊ शकणार नाही. एक भाग. मी अध्यक्ष झाल्याच्यानंतर मी हा एक प्रयत्न केला की स्थानिक पातळीवरती, तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावरती आपसामध्ये समज गैरसमज आहेत, मतभेद असू शकतात, पण मनभेद असता कामा नयेत. याची पूर्ण खबरदारी गेले 1.5 महिने
निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने मी आणि दादा ज्यावेळेला मी जातो त्यावेळेला सर्व एकत्रित कशी येतील, कुठेही मतभेद राहणार नाहीत, एकजिन्सी होऊन आत्मविश्वासाने पूर्ण क्षमतेने निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा सामोर जाईल याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. मित्र पक्ष काँग्रेसच्या सोबत सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंतर्गत मनभेद पाहायला मिळत आहेत. मैत्रीपूर्ण लढती सुद्धा काही ठिकाणी होण्याची शक्यता पाहायला मिळते. एक पाहिलं आपण 5 निवडणुका आम्ही एकत्रित लढलो, पण शेवटची जी लोकसभेची निवडणूक झाली काही ठिकाणचा एक मोजका अपवाद सोडला तर ही 5वी लोकसभेची निवडणूक लढताना पाचव्यांदा एकत्रितपणाने त्याच्या 2 विधानसभेच्या आहेत पहिल्यांदाच दोन्ही पक्ष खूप मोठ्या प्रमाणावरती सामंजस्याने एकत्रितपणाने लढले. अजूनही लोकसभा विधानसभा निवडणुकांना किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुद्धा सामोरं जाताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पवारसाहेबांचा चेहरा घेऊन लोकांच्या समोर जावं लागतं. जे मंत्री आहेत, पहिल्या फळीतले नेते आहेत, मतदारसंघांपुरते मर्यादित राहिले, अगदी 2-4 सोडले तर नाही, असं नाही. एक तर खरं आहे की महाराष्ट्रामध्ये दुसरी फळी पवार साहेबांनी निर्माण केली. गेले 15 वर्ष कुठल्याही राजकीय पक्षातल्या कुठल्याही नेत्याला जेवढं आर्थिक स्थिरता मिळाली नाही ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांच्या वाट्याला आली पवार साहेबांच्या धोरणामुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे. आणि स्वाभाविकपणाने मंत्री झाल्यावर प्रत्येकजण आपल्या जिल्ह्याकडे मतदारसंघाकडे पाहतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उलट तुम्हीच अनेक वेळेला टीका करता, आमच्याकडे कार्यकर्ते कमी आणि नेते जास्ती, अशी आम्हाला आमच्यावरती एक टीका असते. आता ती टीका जर का सकारात्मक घेण्याचा प्रयत्न केला तर याचा अर्थ जनाधार असलेले राज्यामध्ये जाणारे सर्वाधिक नेते कुठल्या पक्षाकडे असतील तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे नक्की आहेत. आमच्याकडे असे खूप नावं सांगता येतील की ते आज आपल्या मतदारसंघ, आपल्या जिल्ह्याच्या खेरीज राज्याच्या सर्वदूर भागामध्ये फिरतात, जातात, आत्मविश्वासाने त्या ठिकाणचं जनमत वाढवण्याचा प्रयत्न करतात. गेल्या 4-5 वर्षांमध्ये विशेषतः मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रामध्ये आल्यापासून काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली खाती भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून अधिक टार्गेट झाले. काँग्रेसची प्रतिमा कुठंतरी क्लीन आणि राष्ट्रवादी बदनाम असा प्रयास जाणीवपूर्वक झाला आणि त्याचा तोटा विधानसभा निवडणुकीत होईल तुम्हाला. एक असा की राजकारणामध्ये काय वेळेला काय गोष्टी केल्या जात असतात, होत असतात. मी कोणावरती त्या बाबतीमध्ये काय मत प्रदर्शित करू इच्छित नाही, कारण मला निवडणुकीला सामोरं जायचं आहे. पण एक खरं आहे की गेल्या 2-3 वर्षामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसला थोडंसं लक्ष करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून झाला. ही वस्तुस्थिती खरी आहे. पण तरीसुद्धा या सगळ्या वस्तुस्थिती समोर मांडण्यात काही वेळेला थोडेसे आम्ही कमी पडलो, पण काळाच्या ओघात नेमकी वस्तुस्थिती लोकांच्या समोर नक्की आली. महायुती किती मोठं आव्हान वाटतंय. 4 घटक पक्ष आता महायुतीमध्ये आहेत. लोकसभेला त्यांची ताकद आपल्याला पाहायला मिळाली. मात्र एक छोट्या मोठ्या मुद्द्यांवरून त्यांचे सुद्धा मतभेद आहेत. स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा असेल, जैतापूर असेल, या सगळ्या मुद्द्यांचा आणि मोदी सरकारचं एक अपयश 2-3 महिन्यामधले इंधन दरवाढ असेल, लोकलची दरवाढ असेल, या सगळ्या मुद्द्यांना घेऊन कसं जाणार आपण. एक तर याच्यामध्ये आता शिवसेनेला अनेक भूमिका स्पष्ट करायला पाहिजे. जैतापूरच्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये फ्रान्समध्ये गेल्याच्या नंतर माननीय पंतप्रधान महोदयांनी करार अंमलात आणला जाईल असं भूमिका घेतली. केंद्र सरकार म्हणते की आम्ही जैतापूरचा प्रकल्प करणार. माझ्याकडच्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या बाबतीमध्ये खूप रण माजवलं गेलं, तेही प्रकल्प कार्यान्वित करण्यासंबंधीची भूमिका आज सरकारने त्या ठिकाणी घेतली. असे कितीतरी असे प्रश्न आहेत की ज्या प्रश्नात मूलभूत मतभेद किंवा वेगळे विचार हे त्या ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात आहेत. भारतीय जनता पक्ष तर स्वतंत्र विदर्भाचा पुरस्कर्ता आहे. एक पाहिलं आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघात त्यांना मिळालेल्या मतांमध्ये 40 ते 50% मतं ही मोदींच्या नावाने मिळालेली मतं होती. पण तरीसुद्धा महायुतीचं आव्हान आमच्यासमोर आहे हे मी नाकारत नाही. त्या आव्हानाला, कडव्या आव्हानाला सामोरं जाण्याचं मानसिकता आता दोन्ही राजकीय पक्षांनी एकत्रितपणाने दाखवण्याची गरज आहे. राष्ट्रवादी ती करण्याचा प्रयत्न करतो आहे. यशस्वीता ही निवडणुकीच्या निकालानंतर कळेल. पण एक नक्की आहे की आता आम्ही पराभूत मनस्थितीमध्ये नाही, झुंजण्याच्या, लढण्याच्या, पुन्हा एकदा चौथ्यांदा सत्तेवरती येण्याच्याच स्थितीमधून आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो. शेवटचा प्रश्न तटकरे साहेब, राज्याच्या राजकारणामध्ये जसं महायुतीमध्ये शिवसेना, भाजपामध्ये शिवसेना हा मोठा भाऊ आहे, तसं तुमच्याकडे काँग्रेस हा मोठा भाऊ आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात कधी होईल का हो? का 2004ला स्थिती तयार झालीच होती. 2004ला काँग्रेस आमचा मोठा भाऊ होताच, आम्ही धाकटे भाऊ होतोच. आताही आम्ही तशीच भूमिकेमध्ये आहोत. उद्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सामोरं जात असताना काही प्रमाणामध्ये, कारण शेवटी काँग्रेस पक्ष 125 वर्षाची परंपरा असलेला एक पक्ष आहे, राष्ट्रव्यापी पक्ष आहे. त्यामुळे ते त्या भूमिकेमध्ये असू शकतात. परंतु आम्ही आमचं महाराष्ट्रातला जनाधार हा 2004मध्ये सुद्धा दाखवला. 2009मध्ये सुद्धा आपण पाहिलं, आमच्या जागा 69 आहेत, 62, पण आम्ही लढलो 114. 114मध्ये 62, काँग्रेस 174मध्ये 82. यशस्वी होण्याचं प्रमाण काढलं तर ते राष्ट्रवादीचं नक्की जास्त आहे. त्यामुळे पाहू. येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिक आमदार आले तर राष्ट्रवादी काँग्रेसचाही मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो असा आत्मविश्वास व्यक्त करत आहेत सुनील तटकरे. आणि त्याचबरोबर पराभूत मानसिकता दूर करून पुन्हा एकदा जिंकण्याच्याच ईर्षेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मैदानात उतरणारे आणि राज्यात चौथ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं धर्मनिरपेक्ष विचारांचं सरकार येईल असाही आत्मविश्वास तटकरे यांनी व्यक्त केलाय. मंगेश चिवटे, साम टीव्ही, मुंबई.